विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज बोलो रे भाई सब संत की जय देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत आणि देवामध्ये फरक नाही महाराज. देव तेच संत आहेत आणि संत तेच देव आहेत. काकांना त्या समोर पंढरीश पांडुरंग परमात्मा संदेश देतात. देव म्हणतात काका या वारकरी संप्रदायामध्ये एक संदेश तुमच्या मार्फत मी पाठवतोय. माझी जर भक्ती करायची असेल, मला जर प्राप्त करायचं असेल तर माझ्याही भक्तीशिवाय, माझ्याही भक्ती व्यतिरिक्त तुम्ही एकच काम करा. फक्त आणि फक्त संतांचं चिंतन करा, संतांचं नामस्मरण करा. संतांचं ज्या दिवशी तुम्ही नामस्मरण करणार ती भक्ती मला पावल्याशिवाय राहणार नाही. आजच्या अभंगाद्वारे खऱ्या अर्थानं नामदेव महाराज संतांचं, खऱ्या अर्थानं संतांच्या संघात गेल्यानंतर जो सुख प्राप्त होतं त्याबद्दल आपल्याला निर्मळा या अभंगाच्या माध्यमातून देत आहे. पण असो, नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये जर विशेषता पाहू गेलो तर वैकुंठवासी प्रातस्मरणीय घुले बाबा एक वाक्य फार सुंदर बोलायचे की परमार्थामध्ये व्यवस्थेला किंमत नाही, अवस्थेला किंमत नाही. परमार्थामध्ये व्यवस्थेला किंमत नाही, अवस्थेला किंमत आहे. महाराजाची व्यवस्था पाहू नये, अवस्था पाहावी. आज आम्हाला घालायला धोतर आहे महाराज, आज आम्हाला घालायला सदरे, पण ऐका माझ्या नामदेवरायला घालायला दुसरं धोतर नव्हतं. गोनाईला दुसरं लुगडं नव्हतं, दामा शेटीला दुसरं धोतर नव्हतं महाराज. ही खऱ्या अर्थानं व्यवस्था त्यांच्या घरातली होती. पण अवस्था पाहायची झाली तर ज्या वेळेस नामदेव महाराज कीर्तनाला उभे राहायचे, तर नामदेव महाराज ज्यावेळेस कीर्तनाला उभे राहायचे महाराज, तर पंढरीश पांडुरंग परमात्मा त्यांच्या कीर्तनामध्ये नाचत होता. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा, सावध होई देवा, ऐसा बोले कबीर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा, सावध होई देवा, ऐसा बोले कबीर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा, ऐसा बोले कबीर, सावध होई देवा, ऐसा बोले कबीर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा, ऐसा बोले कबीर, सावध होई देवा, ऐसा बोले कबीर. इतके नाचायचे की देवाचा पितांबर गळला तरी सुद्धा देवाला भान राहायचं नाही. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा, ऐसा बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी मने ज्ञानदेवा बोला अभंग. एवढं सुंदर वातावरण त्या ठिकाणी होतं. नामदेव महाराज कीर्तनाला उभे ठाकले ही अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंदे विठो नाचू लागला. एवढी विशेषता नामदेव महाराजांच्या जीवनात होती. हा अधिकार नामदेव महाराजांच्या जीवनात होता. देवा ऐका, नामदेव महाराज बालवय होतं आणि एके दिवशी गोनाईनं सांगितलं, नामा अरे आज दामा शेट्टी घरी नाहीये, तू एक काम कर, आपला दररोजचा नियम आहे, तुझे बाबा दररोज देवाला नैवेद्य त्या ठिकाणी घेऊन जातात, तुला आज हे नैवेद्याचं ताट घेऊन जावं लागणार आहे, कारण दामा शेट्टी घरी नाहीये. त्यावेळेस नामदेव महाराजांनी ते नैवेद्याचं ताट हातात घेतलं, तांब्या हातात घेतला आणि रावळात आले. देवाच्या समोर ताट ठेवलं, तांब्या ठेवला आणि खऱ्या अर्थानं घेऊन आलो नैवेद्याला, एक तरी घास घे विठ्ठला. खऱ्या अर्थानं देवाला विनवणी करताय नामदेव महाराज, देवा एक तरी घास घे विठ्ठला, पण तरी सुद्धा देव बोलायला तयार नाही. मग नामदेव महाराजांनी पाहिलं की देव आपल्याशी संवाद साधत नाही, देव जेवत नाही, बालवय होतं,
खऱ्या अर्थानं ते वय कळण्यासारखं नव्हतं की खऱ्या अर्थानं ही पाषाणाची मूर्ती आहे, ही कशी जेवणार. आणि दररोज नामदेव महाराजांना एवढं माहित होतं की आपले बाबा देवाला जेवू घालतात. आपण देवाला जेवू घालतो का नैवेद्य दाखवतो? देवाला नैवेद्य आपण दाखवतो महाराज. पण नामदेव महाराजांची धारणा, माझे बाबा जर देवाला जेव घालत असेल मग आज हा देव माझ्या हातून का जेवत नाही? मी लहान आहे म्हणून? मग रागावले महाराज आणि काय केलं तर डोकं बडवायला सुरुवात केली. देवा तो ऐकत नाही ना माझं, मी आता इथं डोकं फोडून माझा जीव देणार. आणि मग देवाला कळवळा आला आणि मग भगवान पंढरीश परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि मग काय केलं महाराज तर नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. ही विशेषता नामदेव महाराजांच्या जीवनातली देवा. एके दिवशी दिवाळ सण आलेला आहे आणि दिवाळ सण आला, गोनाईनं उठणं केलं, गोनाईने उठणे केले, दामा शेट्टीचे स्नान झाले. आणि मग गोनाई माता नामदेव महाराजांना त्या ठिकाणी स्नान घालते. आणि स्नान घालता घालता नामदेव महाराजांच्या डोक्यात कल्पना आली. काय कल्पना आली? बालवय महाराज ते, पण नामदेव महाराजांच्या डोक्यात कल्पना आली, अरे आई तू कशी मला सुंदर अशी उठणं लावून स्नान घालते, एक काम करशील का? असं स्नान देवाला घालशील का? गोनाई मातेच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. महाराज अरे खऱ्या अर्थानं हा जो पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे हा जगाचा मालक आहे, हा जगाचा मालक आहे. आणि हा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी लोक दह्यानं दुधानं तुपानं त्याचं स्नान घालतात. अरे हा आपल्या गरीबाच्या घरी येईल कसा? आणि अशा परिस्थितीमध्ये बाबा तो इथं येणार नाही. पण नामदेव महाराज म्हणतात की आई तू फक्त मला शब्द दे, तू स्नान घालायचं काम करशील का? आणि अशा परिस्थितीमध्ये गोनाई सांगते, बाबा तू आणण्याचं काम कर, मी स्नान घालण्याचं काम करेल. स्नान घालण्याचं काम करेल. एवढं बोलले नामदेव महाराज तिथून जसे रावळात पळाले महाराज. सण दिवाळीचा आला, 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 सण दिवाळीचा आला. नमरावू लाची गेला, नमरावू लाची गेला, हाती धरुनी देवाचे, हाती धरुनी देवाचे. नामरावळासी गेला, नामरावळासी गेला, हाती धरुनी देवाचे, हाती धरुनी देवाचे. सण दिवाळीचा आला, नामारा उळासी गेला, हाती धरुनी देवासी. चला अमुच्या घरासी. देवा चाल. आईनं उठणं केलंय, तिला स्नान घालायचंय. भगवान पांडुरंग परमात्मा म्हणले, तू काही येडा झाला का बाबा? बडवे या ठिकाणी त्या ठिकाणी पूजेला येतील, वारकरी काकड्याला येतील, आणि मी जर इथं उभा दिसलो नाही तर घोटाळा होईल, मी काही येणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये नामदेव महाराज म्हणतात, मग करू का पहिल्यासारखं? नैवेद्य हातीचा मूर्ती जीव फोडू का डोकं? नाही नाही. देव म्हटले तसं काही करू नको, मी जातो, पण माझ्या काही 3 अटी आहे. देवा सांग, तू जीव जरी द्यायचा म्हटलं तरी मी देईन, जीव देईन हा बडी. तू जीव द्यायचा म्हटलं तरी मी जीव देईल, पण तू सांग. नामदेव महाराजांना देव बोलतात की नामा एक काम करायचं, माझी पहिली अट आहे, तुला या ठिकाणी माझ्यासारखं विटेवर उभं राहावं लागेल, कमरेवर हात ठेवून. ठीक आहे देवा, मान्य आहे तुझी पहिली अट, पण ऐक दुसरी अट खतरनाक आहे, सांग देवा. दुसरी अट देवानं सांगितली, नामा तू विटेवर उभा राहशील, पण ज्यावेळेस ही बडवी मंडळी या ठिकाणी येतील, स्नान घालतील, त्यावेळेस ते पाणी थंडगार नसेल, कडक असेल, कडक. आणि ज्यावेळेस ते अंगावर पडेल मग चटका लागेल, आणि चटका लागल्यानंतर सहन करायचा, चुळबुळ करायची नाही. आणि तू जर चुळबुळ केली तर त्याला कळल हा देव नाही. मान्य आहे देवा दुसरी अट. तिसरी अट, तिसरी अट फार चांगली बरं का, लक्ष ठेव. मग काय देवा तिसरी अट? देव सांगतात नामदेव महाराजांना, नामा खऱ्या अर्थानं तिसरी अट अशी आहे की ज्या वेळेस हे बडवे मंडळी सगळा नित्योपचार आटपल्यानंतर तुझ्या तोंडाला लोण्याचा गोळा लावतील, फक्त लावून घ्यायचा,
खायचा नाही. आणि तू जर खाल्ला तर यांना कळेल हा देव नाही. देवा मान्य आहे. देव तिथून चालले महाराज. आणि गोनाई मातेनं त्या ठिकाणी उठणं केलंय, स्नान गोनाईनं घातलं. देव परत रावळात आले आणि आपला नामा त्या ठिकाणी कसा दिसतो हे पाहू लागले. देवे भक्ता लागी उपचार मांडिले, देवे भक्ता लागे उपचार मांडिले, शांती सुखासनी माझे बैसविले, संधी सुखासनी मागे बैसविले, धरोनी तन्मयाचे छत्र गौरविले, करोनी तन्मयाचे छत्र गौरविले, ज्ञान संपत्तीचे दळभार दिदले वो. मने सुखे राज्य करा त्रिभुवनी, मने सुखे राज्य करा त्रिभुवनी, ज्ञान संपत्तीचे दळभार दिदले वो. मने सुखे राज्य करा त्रिभुवनी, मने सुखे राज्य करा त्रिभुवनी. ज्या वेळेस रावळात देव आले महाराज, त्यावेळेस भगवान पंढरीश परमात्मा त्या ठिकाणून पाहतात तर नामदेव महाराजांना ती सगळी मंडळी लोण्याचा गोळा लावत होते. आमचे परमपूज्य गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर बाबा सांगतात की ज्या वेळेस देव ते पाहत होते, ते लोण्याचा गोळा ज्यावेळेस नामदेव महाराजांच्या तोंडाला लावला जात होता, त्यावेळेस नामदेव महाराज उंदरासारखा ते आतून कतरत होते. हे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं देवाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले. हा अधिकार नामदेव महाराजांचा आहे, भक्तीच्या क्षेत्रामध्ये फार मोठा अधिकार आहे. पण ऐका, नामदेव महाराजांना एके दिवशी देवानं बोलवलं आणि सांगितलं, नामा अरे तुला पंढरी क्षेत्री, खऱ्या अर्थानं तू पंढरी क्षेत्रीचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आळंदी क्षेत्री जायला हवं. आळंदीला संत संमेलन आहे, तू तिथं जायला हवं. पण क्षणभर सुद्धा देवाला न सोडणारे नामदेव महाराजांचा नाईलाज झाला. आणि नामदेव महाराजांनी खऱ्या अर्थानं देवाला त्या ठिकाणी विनंती केली की मी जाणार नाही, पण तरी सुद्धा नामदेव महाराजाला तिथं जावं लागलं. नामदेव महाराज गेल्यानंतर इंद्रायणी मातेचं स्नान करतात, ज्ञानोबराय पाहतात, नामदेव महाराज आले. निवृत्तीनाथ दादा पाहतात, नामदेव महाराज आले. अरे पंढरीचा पोहा आला. आणि खऱ्या अर्थानं ही सगळी भावंड नामदेव महाराजांना सामोरं गेले. निवृत्तीनाथ दादांनी लोटांगण घातलं, ज्ञानोबरायांनी लोटांगण घातलं, तरी सुद्धा नामदेव महाराज वाकले नाही. मग सोपान काकांनी लोटांगण घातलं, तरी नामदेव महाराज वाकले नाही. शेवटी निवृत्तीनाथ दादा मुक्ताईला म्हणतात, ए मुक्ताई, पंढरीचा पोहा आला, दर्शन घे. मुक्ताई कडाडली महाराज. मुक्ताबाई म्हणले, दादा तुला जास्तच पुळका आला असेल, तू परत दर्शन घे. मी दर्शन घेणार नाही. अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार गेला नाही. ज्ञानोबरांचा अधिकार काय, निवृत्तीनाथ दादांचा अधिकार काय, तरी सुद्धा तू वाकला नाही. देवाच्या शेजारी राहतो पण अहंकार अजून गेला नाही. नामदेव महाराज घाबरले महाराज. अरे चिमुकली मुक्ताई अशी बोलू लागले. आणि मग संत संमेलन भरलं. संत संमेलनाचा विषय होता कोण पक्क आणि कोण कच्च. हे सगळी गोष्ट आपल्या सर्वांना ज्ञात आहे. गोरोबा काकाकडे परीक्षणाचं काम दिलेलं होतं. गोरोबा काकाकडे एक एक संत समोर येत होता. गोरोबा काका त्याच्या डोक्यावरती थापटणं टाकत होते. तितिक्षा वृत्तीने ते महात्मे ते सहन करत होते, बाजूला जात होते. आता नामदेव महाराजांचा नंबर आला. गोरोबा काकांनी ते थापटणं घेतलं, नामदेव महाराजांच्या डोक्यात टाकलं. टाकल्या नामदेव महाराजांना त्रास झाला. नामदेव महाराज रडू लागले, पळतच त्या ठिकाणी जाऊ लागले. पण जात असताना ते शब्द नामदेव महाराजांच्या कानी पडले, काय, अरे हा निगुरू आहे, हा अजून कोण्या गुरुचा चेला झालेला नाही. खऱ्या अर्थानं अजून याला संतांची संगत घडली नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ते शब्द ऐकून नामदेव महाराज परत पंढरी क्षेत्री आले. पांडुरंगासमोर उभे राहतात आणि देवाला म्हणतात, का रे देवा, तू मारायला मला तिथं पाठवलं होतं का? जीवच घ्यायचा फक्त ठेवला होता. तू बरं म्हणत असतो की कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. कशाचे कृपाळू बाबा, फक्त जीव घ्यायचा त्यांनी माझा ठेवला होता. पण अशा परिस्थितीमध्ये देव म्हणतात की नामा तू खरंच कच्चा आहे. असं म्हटल्याबरोबर नामदेव महाराजांना राग आला म्हटल्याबरोबर आपल्या वडिलांनी आपल्याला मूर्ख म्हणावं, खऱ्या अर्थानं हे एखाद्या मुलाला योग्य वाटत नाही. तसं या जगाच्या मालकांना आपल्याला खऱ्या अर्थानं मूर्ख म्हणावं, आपल्याला खऱ्या अर्थानं
तू अजून कोणत्या गुरुचा चेला झालेला नाही, तू कच्चा आहे असं म्हणावं, कच्चा ठरवावं. याचा खऱ्या अर्थानं त्यांना खूप वाईट वाटलं आणि नामदेव महाराज भजन करण्यासाठी वाळवंटात निघून गेले. मग देवानं घिसड्याचं रूप धारण केलं, पठाण झाले, मलंग झाले आणि घिसड्याचं रूप धारण केल्यानंतर मग ते घिसड्याचा तो संसार त्या ठिकाणी थाटल्या गेला. मग ते चुलीवर ते मडकं ठेवण्यात आलं आणि मग तो घिसडी त्या बाईला म्हणतो की अरे हंडी भरी क्या, हंडी नाही भरी. मग ते गाढव दिसतं ते टाक, गाढव दिसतं ते टाक म्हणल्यानंतर त्या बाईनं टाकलं. हंडी भरी क्या, नाही भरी. मग ते कुत्रं दिसतं ते कुत्रं टाकलं महाराज कुत्रं. हंडी भरी क्या, नाही भरी. मग ते कोंबडं दिसतं ते कोंबडं टाकलं महाराज. हंडी भरी, नाही भरी. ते विनेवालं दिसतं ते टाक. तुम्ही नाही बरं का बाबा. नामदेव महाराज रावळामध्ये विना घेऊन बसलेले होते ना. नामदेव महाराज विनेवालं दिसतं ते टाक म्हणल्याबरोबर नामदेव महाराज तिथून जसे पळाले तसे रावळात आले. वाचून आलो येथवरी. मग देवाला त्या ठिकाणी शरण जातात आणि देवाला म्हणतात, देवा अरे मला तुला काय कुठं पाठवायचं ते पाठव. मग ते ज्ञानोबा आहे शेवटी येसोबा खेचरांकडे गेले. येसोबा खेचरांनी हात मस्तकावर ठेवला आणि उपदेश केला महाराज. ते सगळी आख्यायिका आपल्याला माहिती आहे. आणि नंतर एके दिवशी ज्ञानोबा आहे नामदेव महाराजांच्या संगतीची इच्छा करतात, देवाजवळ विनवणी करतात, मला तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे, पण ते सुद्धा मला नामदेव महाराजांसोबत करण्याची इच्छा आहे. म्हणजे ज्ञानाला नामासोबत तीर्थयात्रा करण्याची इच्छा झाली. देवानं सांगितलं, नामा अरे खऱ्या अर्थानं ज्ञानोबा आहे आणि मी एकच आहे, तू ज्ञानोबरायांसोबत खऱ्या अर्थानं तीर्थयात्रा जायला काही हरकत नाही. तीर्थयात्रा संपन्न झाली आणि तीर्थयात्रा करून मग हे दोन्ही संत पंढरी क्षेत्री आले. पंढरी क्षेत्री आल्यानंतर आळंदीच्या ज्ञानोबा आळंदी क्षेत्री गेले. देवाला एवढा आनंद झाला आणि नामदेव महाराजांची उरावरी भेट घेतली, ज्ञानोबरायांची उरावरी भेट घेतली. ज्ञानोबराय आळंदी क्षेत्री निघून गेले आणि नामदेव महाराज आपला भक्त तीर्थयात्रा करून आला म्हणून देवानं मावंद्याचा कार्यक्रम ठेवला. आणि मावंद्याचा कार्यक्रम ठेवल्यानंतर त्या ठिकाणी काही साधक मंडळी बसलेले होते जेवणासाठी. जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर ते नामदेव महाराजांकडे येतात आणि नामदेव महाराजांना म्हणतात, का हो नामदेव महाराज, तुम्ही इतका काळ संतांच्या सहवासात होता, इतका काळ त्या संतांच्या संगतीमध्ये होता, मग तुम्हाला काही सुखलाभ प्राप्त झाला का? ते अभंगाच्या पहिल्या चरणात. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संगतीचे काय सांगू सुख, संत 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 संगतीचे काय सांगू सुख. आपणा पारिखे नाही ते, आपणा पारिखे नाही ते, साधू तोर जाणा, 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 साधू तोर जाणा. नामदेव महाराज म्हणतात, त्या संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर जे सुखलाभ मला प्राप्त झाला ते सुख तुला काय सांगू. अनिर्वचनीय वाचक काय सांगू शब्द या ठिकाणी वापरलेला आहे देवा. जी गोष्ट आपल्याला शब्दात सांगता येत नाही, ती व्यक्त करता येत नाही, त्या गोष्टीला अनिर्वचनीय वाचक असं म्हणलं जातं बरं का. ते सुख शब्दात सांगायला जमत नाही. तो संतांचा महिमा फार अगाध आहे महाराज, फार अगाध आहे. एके दिवशी नारद महर्षी वैकुंठ लोकात गेले आणि देवाला म्हणू लागले, देवा अहो हा संतांचा महिमा मला सांगा. आणि अशा म्हटल्यानंतर, असा प्रश्न टाकल्यानंतर भगवान परमात्मा म्हणतात, नारद महर्षी तुम्ही एक काम करा, एक गाव आहे, त्या गावावर एक कुपाटीवर एक सरड्या बसलेला आहे, त्याला जाऊन संत संगतीचा महिमा विचारा. असं म्हटल्याबरोबर नारद महर्षी येतात. नारायणा 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 नारायणा. त्या कुपाटीजवळ येतात.
तिथं तो सरड्या बसलेला असतो. त्या सरड्याच्या कानावर ते मंजूळ स्वर जातात आणि मग तो सरड्या त्या ठिकाणी मान टाकतो आणि गतप्राण होतो महाराज. भानगड काही लक्षात येत नाही. नारद महर्षी परत वैकुंठ लोकात जातात. देवा तुम्ही ज्याच्याकडे पाठवलं तो उत्तर देऊ शकला नाही, पण तो मरण पावला. मग नारद महर्षी एक काम करा, एका गावामध्ये आम्र वृक्षावर एक पोपट बसलेला आहे, त्याला जाऊन विचारा संत संगतीचा महिमा. नारद महर्षी परत मृत्यू लोकात येतात, आम्र वृक्षाजवळ जातात आणि विचारतात, बाबा मला संत संगतीचा महिमा सांगशील का? असं म्हटल्याबरोबर तो पोपट सुद्धा मान खाली टाकतो आणि गतप्राण होतो महाराज. नारद महर्षीला काही भानगड कळत नाही. परत नारद महर्षी वैकुंठ लोकात जातात आणि देवाला म्हणतात, देवा तुम्ही ज्यांच्याकडे पाठवता ते गतप्राण होत आहे, काहीतरी उपाय सांगा. आणि मग नारद महर्षीला देव म्हणतात, एक काम करा, आजच एका राजवाड्यामध्ये एका राजपुत्राचा जन्म झालाय. अनेक मुलींच्या पाठीवर त्या राजाला पुत्रप्राप्ती झालेली आहे. तुम्ही त्या पुत्राला जाऊन विचारा संत संगतीचा महिमा. नारद महर्षी म्हणतात, देवा मला फसवायचा तुझा प्लॅन आहे का रे? आतापर्यंत ज्यांच्याकडे पाठवलं ते बेवारस निराधार होते, त्यांच्या मागे रडणारं कोणी नव्हतं. पण आज ज्या पुत्राला विचारण्यासाठी पाठवतोय त्याचा बाप राजा आहे, आणि जर त्या पोराचं जर काही बरं वाईट झालं तर तो राजा मला सोडणार आहे, फाशीवर दिल्याशिवाय राहणार नाही. देव म्हणतात, नारद महर्षी काळजी करू नका, मी आहे म्हटल्यानंतर नारद महर्षी राजवाड्यात जातात. जल्लोषात नारद महर्षीचं स्वागत होतं आणि खऱ्या अर्थानं दुहेरी योग त्या राजाला त्या ठिकाणी दिसून येतो की संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. संतांचं सुद्धा दर्शन होतंय आणि आज माझ्या घरामध्ये कुलदीपक त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे. मग नारद महर्षी थेट प्रश्न करतात त्या राजाला की तुमचा जो मुलगा जन्माला आलेला आहे मला त्या मुलाजवळ घेऊन जा, मला त्याच्याशी वार्तालाप करायचा आहे. राजाला सुद्धा प्रश्न पडला, अरे आजच जन्माला आलेला पोरग कसं बोलू शकतं? पण खऱ्या अर्थानं राजाला कळालं हे संत महात्मे आहेत. आणि मग नारद महर्षी त्या पुत्राजवळ जातात आणि पुत्राजवळ गेल्यानंतर त्या राजपुत्राजवळ गेल्यानंतर ते लेकरू नारद महर्षीकडे पाहून हसू लागतं, जसं काही 7 जन्माची ओळख या दोघांची. हसू लागतं आणि हसल्यानंतर मग नारद महर्षी प्रश्न विचारतात, हे बाळा मला संत संगतीचा महिमा सांगशील का? त्यावेळेस नारद महर्षीला ते मुलगा बोलू लागतो. नारद महर्षीला म्हणतो की नारद महर्षी तुम्ही एक काम करा, तुम्हाला ज्यांनी इथं पाठवलं त्यांना पहिले घेऊन या आणि मगच मी खऱ्या अर्थानं संत संगतीचा महिमा तुम्हाला सांगेल. विठ्ठला विठ्ठला नारद महर्षी वैकुंठ लोकात जातात, देवाला हकीकत सांगतात. देव सुद्धा नारद महर्षी सोबत भूतलावर येतात, या अवनी तलावर येतात. आता नारद महर्षी एका बाजूला उभे, देव उभे, त्या मुलाचा बाप एके ठिकाणी उभा आहे, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी उभी आहे. त्या मुलाला एवढा आनंद होतो आणि ते मुलगा तो बोलू लागतो की नारद महर्षी ऐकायचंय तुम्हाला संत संगतीचा महिमा? ऐका. अहो पहिले तुमची माझी भेट झाली, मी सरड्याच्या रूपात होतो, तुमचे मंजूळ स्वर माझ्या कानी पडले, तुमची संगत मला घडली, त्या योनीतून मी पोपटाच्या योनीमध्ये गेलो. माझा उद्धार झाला आणि मग परत तुम्ही पोपटाच्या योनीमध्ये मला भेटण्यासाठी आले. त्या पोपटाच्या योनीमध्ये असताना तुमचे मंजूळ स्वर माझ्या कानी पडले, तुमचा सहवास मला लाभला आणि तुमचा सहवास लाभल्यामुळं खऱ्या अर्थानं संत संगतीचा सहवास लाभल्यामुळं मी राजवाड्यामध्ये जन्माला आलो, एवढ्या वैभवात या ठिकाणी जन्माला आलो. ऐकायचंय तुम्हाला अजून संत संगतीचा महिमा? तर ऐका. 3ऱ्या वेळेस तुम्ही मला राजवाड्यात भेटण्यासाठी आलात, ऐका, तुम्ही राजवाड्यात भेटण्यासाठी आलात, पण तरी सुद्धा हा संत संगतीचा महिमा एवढा आगाध आहे. तुमची संगत मला राजवाड्यात 3ऱ्यांदा घडली आणि त्या संगतीचा परिणाम असा झाला की जगाच्या मालकाचं सुद्धा मला दर्शन झालं. विठ्ठला विठ्ठला म्हणून ते सुख शब्दात सांगता येत नाही. असे जे संत महात्मे आहेत ते आपला परका भेद ठेवत नाही. आपणा पारिखे नाही देते. आपला परका भेद त्यांच्याकडे नसतो. एखादी लोखंडी कुऱ्हाड परिसावर घाव घालण्यासाठी जाते, मग त्या लोखंडी कुऱ्हाडीचं काय लोखंडी कुऱ्हाडच राहणार आहे का? नाही. परिसावर घाव घालायला गेली म्हणजे तिचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. अगावरी फोडावया लागी लोहरी गोका परिसाची अंगी, त्याने फोड त्याने प्रसंगी सोन्याची झाला. जशी ती कुऱ्हाड त्या परिसाचा स्पर्श झाल्यानंतर सोन्याची होते, तसे संत महात्म्याच्या जीवनात कितीही एखाद्याने कष्ट देण्याचे प्रयत्न केले, कितीही त्रास देण्याच्या वृत्तीने जरी संत महात्म्यांच्या जीवनात एखादा व्यक्ती आला तरी सुद्धा त्याला ते आपलंसं करतात. आपणा पारिखे नाही देते. आपला परका भेद संतांच्या ठिकाणी नसतो.
नसतो. म्हणूनच खऱ्या अर्थानं या कष्टतर कलियुगामध्ये त्यांचा एवढं थोर दुसरं कुणीच नाही अभंगाच्या दुसऱ्या चरणात. साधू थोर जाणा, 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 वा 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 वा. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाणा, साधू थोर जाना. साधू थोर जाणा, कलियुगे साधू थोर जाणा, कलियुगी साधू थोर जाणा, 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 साधू थोर जाना, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाना, कलियुगे साधू थोर जाना, कलियुगे साधू थोर जाना, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाणा, साधू थोर जाना, साधू थोर जाना. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबार कुमाई, 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 विठोबार कुमाई. काली कवरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी. या कष्टतर कलियुगामध्ये साधू एवढं दुसरं थोर कुणीच नाही देवा. हा साधू थोर जाना, साधू थोर जाना तीनदा का वापरलं मग? ऐका, आपण एखादी मेथीची जुडी आपण शेतामध्ये भाजीपाला लावतो आणि ती मेथी असते ती बाजारात घेऊन जातो, कोणताही माल असो, आणि बाजारात घेऊन गेल्यानंतर मार्केटमध्ये त्या मालाचा भाव ठरवण्यासाठी एक व्यक्ती असतो आणि त्याचं नाव असतं आडत्या. बरोबर आहे? आडत्या असतो, मग तो त्या मालाचा भाव ठरवत असतो. पण मग त्याच्यासाठी ती प्रक्रिया काय असते ऐका. मग तो मेथीची जुडी हातात घेतो आणि हातात घेतल्यानंतर वर हात करतो आणि सांगतो 20 रुपये एक वार, 20 रुपये 2 वार आणि 20 रुपये 3 वार. तीनदा ज्यावेळेस त्याची घोषणा होते, तीनदा घोषणा झाल्यानंतर त्या जुडीचे 30 रुपये जरी कोणी दिली तरी ती कोणी घेत नाही. खऱ्या अर्थानं त्या भावाचं दृढीकरण झालं. तसं साधूच थोर आहेत, साधूच थोर आहेत आणि साधूच थोर आहे. या कष्टतर कलियुगामध्ये त्यांचं एवढं दुसरं थोर कोणीच नाही. सामर्थ्याच्या दृष्टीने, स्वरूपाच्या दृष्टीने आणि गुणाच्या दृष्टीने साधू थोर आहे देवा. सामान्य जनापेक्षा साधू थोर आहे.
इंद्रादिक देवादिकांपेक्षा साधू थोर आहे आणि खऱ्या अर्थानं भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यापेक्षा सुद्धा साधू थोर आहे. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. मग एक अंतरंग लक्षण साधूंचं अजून काय आहे तर ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात. इहलोकी तोची सर्वा भूते सम, इहलोकी तोची सर्वा भूते सम, इहलोकी तोची सर्वा भूते सम, इहलोकी तोची सर्वा भूते सम. शरीराचा भ्रम नेने कदा, शरीराचा भ्रम नेने कदा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. शरीराचा भ्रम नेने कदा, शरीराचा भ्रम नेने कदा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेने कदा. इहलोकी तोची सर्वाभूती सम, सर्वांच्या ठिकाणी समभाव त्यांचा असतो. दुजा भाव कोणाबद्दल त्यांच्या मनामध्ये नसतो आणि त्यांचं जीवनच खऱ्या अर्थानं जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारे. अहमाद्यास आणि ममाद्यास त्यांचा गेलेला असतो. देह तादात्म्य त्यांचं सुटलेलं असतं. खऱ्या अर्थानं देहावरच ते आसक्त नसतात. म्हणून इहलोकी तोची सर्वाभूती सोम, शरीराचा भ्रम नेने कदा. म्हणून शरीराचा भ्रम त्यांच्या जीवनामध्ये शिल्लक नसतो. आणि असे जे संत आहेत ते कशा पद्धतीची त्यांच्या जीवनात वर्तणूक असते अभंगाच्या शेवटच्या चरणात. नाम म्हणे गाय दूध एक सार, 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 नाम म्हणे गाय दूध एक सार. साधू निरंतर वर्ते तैसा, साधू निरंतर वर्ते तैसा, हे साधू निरंतर वर्ते तैसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. साधू निरंतर वर्ते तैसा, साधू निरंतर वर्ते तैसा, हे साधू निरंतर वर्ते तैसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नामदेव महाराज सांगतात, नामा मने गाय दूध एक सार, साधू निरंतर वरते तैसा. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. गाईचं दूध काळं असतं का हो? गाईचं दूध पिवळं असतं का हो? नाही. गाईचं दूध कसं असतं? पांढरं शुभ्र. मग तसंच साधूचं जीवन असतं. कोणत्याही पद्धतीचा डाग त्यांच्या जीवनामध्ये लागलेला नसतो. म्हणून गाईचं जसं सारभूत जसं दूध आहे देवा, तशी संतांची वर्तणूक आहे. तसंच खऱ्या अर्थानं संतांचं जीवन आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. चरित्राच्या बाबतीमध्ये जर विचार करू गेलो तर संत महात्म्यांचं चरित्र जर आपण डोळ्याखालून घातलं तर निश्चित आपल्याला त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आपण कसं जगावं हे संतांचं चरित्र आपल्याला शिकवतं महाराज. नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. निश्चितच संतांच्या जीवनातली जी कृती देवा, मार्ग दावनी गेले आधी, दयानिधी संत ते. अनुभव आले अंगा आणि ते या जगा देतसे. काय काय करतात संत? काय करतात? सहज बोलणे, हित उपदेश,
करोनी सायास शिकविती. शिकवण्याचं काम संत महात्मे आपल्या जीवनामध्ये करतात देवा. त्यांची जीवनातली वर्तणूक. मी स्वानंद सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पाठाला असताना श्रीगुरू होते, शांतीब्रह्म मारुती बाबा होते, आणि खऱ्या अर्थानं आमचे कदम माऊली असतील, शिंदे माऊली आहेत, उल्हास बाबा आहेत, ही जी गुरुवार्य मंडळी आहेत, ही खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी साधकांनी कसं राहावं हे त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर कळतं. संत महात्म्यांची वर्तणूक ती थोडी सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्याची कमतरता येऊ देत नाही. आम्ही ज्यावेळेस पाठाला होतो त्यावेळेस श्रीगुरू आम्हाला एकच सांगायचे की बाळांनो, घरदार सोडून आळंदीला आलेला आहे, घरदार सोडून आळंदीला आलेला आहे, तर फक्त आळंदीला आल्यानंतर माऊली ज्ञानोबा समाधीचं दर्शन घ्यायचं, दररोज आळंदीची परिक्रमा करायची, इंद्रायणी मातेचं स्नान करायचं, आणि त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पाठाला बसायचं, श्रीगुरूंच्या मुखातून पाठश्रवण करायचे. ती वर्तणूक खऱ्या अर्थानं संतांनी आम्हाला शिकवली, श्रीगुरूंनी आम्हाला शिकवली. त्या वर्तणुकीचा परिणाम असा झाला की खऱ्या अर्थानं अरे तुरे म्हणणारा समाज आज हरिभक्तपरायण म्हटल्याशिवाय राहत नाही. महाराज ही उपाधी आमच्या नावासमोर लावतो. ही खऱ्या अर्थानं संतांच्या शब्दाची ताकद आहे, संतांच्या खऱ्या अर्थानं आचरणाची ताकद आहे. त्यांच्या जीवनामध्ये जे आचरण आहे देवा, त्या आचरणाचा आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याचा धांडोळा घेतला. आम्ही आमच्या जीवनात सुद्धा ते आचरण उतरवलं, आणि आजही सुद्धा आम्ही स्वानंद सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते बाबा, की आज तागायत 108 वर्षे वारकरी शिक्षण संस्थेला स्थापन झाले, पण आजही सुद्धा तिथला शिक्षक 1 रुपया सुद्धा पगार घेत नाही, आणि विद्यार्थ्याला 1 रुपया सुद्धा फी नाही देवा. ही जगाच्या पाठीवरची एकमेव संस्था आहे की तिथं विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकांना पगार नाही. हे आचरण आहे देवा. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सर्व उपभोगाच्या वस्तू आहे त्याचा त्याग केला. देवासाठी घेऊन जोग आणि अवघा भोग तेजीला, अवघा भोगांचा त्याग त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केला. एवढं सुंदर वातावरण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये जे निर्माण झालंय, मी थोडं न राहून बोलतो की आज या कीर्तन व्यासपीठावर जेवढे काही कीर्तनकार कीर्तन करू शकतात, याचं एकमेव कारण म्हणजे स्वानंद सद्गुरू जोग महाराज. जोग महाराजांनी त्या काळी जर वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली नसती, आचरणशील पिढी जर घडवली नसती, आचरणशील पिढी जर घडवली नसती, तर आज आमच्यासारखा कीर्तनकार इथं उभं राहून कीर्तन करू शकला नसता. ही वस्तुस्थिती आहे. संत महात्मे हे पहिले स्वतः त्यांची वर्तणूक त्या पद्धतीची होती, आणि मगच त्यांनी उपदेशाचे डोस या समाजाला पाजले. विठाला 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 या जगतामध्ये जेवढं काही संप्रदायाचं कार्य या संतांनी वाढवलं देवा. मी तर म्हणेल की जगद्गुरु तुकोबारायचा गाथा असेल, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी असेल, आजही सुद्धा तुम्ही निष्ठेने त्याचं वाचन करा बरं का. महाराज श्री ज्या वेळेस आळंदीला शिक्षणासाठी होतो त्यावेळेस आचरणशील जीवन जगणारे काही साधक मंडळी त्या ठिकाणी राहायचे. माझ्या सोबतचे काही लोक असे होते की त्यांना साधं वाचता सुद्धा येत नव्हतं. बोलताना सुद्धा त्यांची तोत्री वळायची महाराज, बोबडी वळायची. आणि अशा परिस्थितीमध्ये श्रीगुरूंनी सांगितलं की आचरण ढळू देऊ नका, आचरणशील जीवन जगा. आचरणशील जीवन जगल्यानंतर निश्चितच त्यांनी फक्त त्या ज्ञानेश्वरीवरून बोटं फिरवले, गाथ्यावरून बोटं फिरवले. महाराज आज त्यांचं नावासमोर गाथामूर्ती लावल्याशिवाय राहत नाही लोक. आज त्यांच्या नावासमोर खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरी कंठभूषण लिहिल्याशिवाय राहत नाही. ही वस्तुस्थिती आहे. खऱ्या अर्थानं आपण आपल्या जीवनामध्ये जो काही परमार्थ करतो तो परमार्थ या संतांकडे पाहून करतो, आणि संत महात्मे सुद्धा आपल्याला योग्य ते मार्गदर्शन त्यांच्या जीवनातलं आपल्या जीवनामध्ये ते उतरवत असतात. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला म्हणून आपल्या सर्वांना एकच विनंती, संत महात्म्यांनी जो मार्ग आपल्या सर्वांना दाखवलाय त्या मार्गाने आपल्या सर्वांनी मार्गक्रमण करणं ही काळाची गरज आहे देवा. आज समाज एका वेगळ्या दिशेला भरकटत चाललेला आहे. आज समाज व्यसनाधीन खूप होत चाललेला आहे. आज घरामध्ये आपल्या मुलांना ज्ञानेश्वरी माहीत नाही, गाथा माहीत नाही, संत वाङ्मय माहीत नाही, संतांचे विचार माहीत नाही. आज खऱ्या अर्थाने ही तरुण पिढी बिघडत चाललेली आहे. अरे आज ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी ज्ञानोबाराय त्यांना कळाले पाहिजे.
तुकोबारायांचा गाथा तुकोबाराय त्यांना कळाले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा त्यांना कळाले पाहिजेत. शौर्याच्या पराक्रमाच्या गोष्टी सुद्धा त्यांना कळाल्या पाहिजेत. त्यागाच्या गोष्टी सुद्धा त्यांना कळाल्या पाहिजेत. संत महात्मे जर नसते तर खऱ्या अर्थानं हा वारकरी संप्रदाय या जगाला दिसला नसता. हा वारकरी संप्रदाय विश्व संप्रदाय खऱ्या अर्थानं या जगाला दिसला नसता. म्हणून हे संत महात्म्यांचे एवढे अगणित उपकार आपल्यावर देवा. म्हणून आपण नित्यनेमाने दररोज ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे. पंढरीची वारी असली पाहिजेत आणि पंढरीची वारी आपल्या जीवनामध्ये असावी हीच मी आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 कुंडलिक वरदार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. देवा पुढे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. नाही विचारिला अधिकार म्या पुरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.